मी शिवानी लकडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्यामुळे काल 26 सप्टेंबरला भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन झालं नव्हतं। यामुळे आज 27 सप्टेंबरला दिवाणी न्यायालय स्टेशनवर महाविकास आघाडीने आंदोलन केले। शिवाजीनगर स्वारगेट भुयारी मेट्रो मार्ग सुरू करण्याची मागणी यावेळी नेत्यांनी केली। आंदोलनावेळी राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते। यावेळी मेट्रो सुरू न करणाऱ्या मोदी आणि भाजपचा धिक्कार असो अशा घोषणा सुद्धा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले उद्घाटन आहेत। आज पुणे शहरामध्ये काँग्रेसने पुण्याचा डीपी केला मेट्रोचा, आणि याचे केले असताना याच्यामध्ये जनतेचा पैसा हा कर रूपाने गेला नाही पाहिजे, कधी जाहिरातबाजी नाही केली आणि काम करत राहिले। पण 16, 18, 22, 23 आणि 24 5 वेळा टप्प्याटप्प्याच्या उद्घाटनांना पंतप्रधान येतात। मग पंतप्रधान आता आचारसंहिता करावं लागेल देशातल्या नागरिकांना की पंतप्रधानांनी कुठली उद्घाटन केली पाहिजेत। डोळ्यासमोर निवडणूक ठेवून काल करोडो रुपयाचा जनतेचा पैसा हा पाण्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचं हेच म्हणणं की काल उद्घाटन जर होणार नसेल तर केबिन मधून 29 ला करण्याचं कालच करायला पण होतं। आज आम्ही आंदोलन जाहीर केलं। संविधानाला अनुसरून ज्या लोकशाहीमध्ये जे जे करता येईल ते पुणेकरांसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आमचं हेच म्हणणं आहे की पुणेकरांना वेटीस न धरता आजच्या आजच ही चालू झाली पाहिजे होती, पण पोलिसांचं प्रेशर, प्रशासनावर असलेलं पंतप्रधानांचं प्रेशर याच्यामुळे आज त्यांनी चालू नाही केले। पण त्यांचे अधिकारी आज आमच्या सगळ्या अध्यक्षांना भेटलेत आणि त्यांनी कबूल केलं की 29 तारखेला कोणी येऊ ना येऊ, तुम्हाला पुणेकरांना आम्ही मेट्रो देऊ, आणि आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आजचं आंदोलन थांबवलेलं। परंतु ते आंदोलन थांबलेलं नाही, 29 तारखेला नाही झालं तर प्रशांत जगताप ज्याप्रमाणे म्हणले की लाखो पुणेकर घुसू आणि त्यांना रस्त्यावर आणू। दादा काय सांगाल, तुम्ही आंदोलन केले आज आणि या ठिकाणी बघा, कालच्या चिखलामध्ये मोदींची सभा होणार नाही, या पोटी 4 कोटी रुपये खर्च केलेली कालची सभा होऊ शकली नाही, म्हणून कालचं मेट्रोचं उद्घाटन या ठिकाणी रद्द करण्यात आलं। मुळात हा पुणेकरांचा अवमान आहे। जी मेट्रो 3 वर्ष उशिरा चालू होतीये ती मेट्रो फक्त मोदीजींना त्यांचे एकूणच बाष्पळ गप्पां करता भाषणाला व्यासपीठ मिळाले नाही म्हणून जर रद्द करण्यात येत असेल तर हा पुणेकरांचा अवमान आहे, पुणेकरांच्या टॅक्सच्या पैशाचा अपव्यय आहे। ही मेट्रो काय मोदींच्या खिशातल्या पैशातून चालू होत नाही, तर पुणेकरांच्या टॅक्स रूपी पैशातून चालू होते। त्यामुळे हा अपमान आम्ही सहन करणार नाही, म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मेट्रोच्या दरवाजावर आंदोलन करण्यात आलं होतं। आम्ही पुणेकर ज्येष्ठ नागरिक जास्ती ते उद्घाटन केलेलं आहे, आमच्या दृष्टीने उद्घाटन झालेलं आहे, पण पुण्याच्या मेट्रोच्या एका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीरपणाने कबुली दिलेली आहे की 29 तारखेला मोदी आजारी पडले काय, परदेशी गेले काय, पुण्याची मेट्रो 29 तारखेला दुपारी धावलेली दिसेल। त्याच्यामुळे पुणे पोलिसांचा सन्मान राखत आम्ही हे आंदोलन आता स्थगित केलेलं आहे, पण हे आंदोलन संपलेलं नाही। 29 तारखेला जर मेट्रो चालू झाली नाही तर लाखो पुणेकरांना घुसून घेऊन आम्ही आतमध्ये घुसू आणि ती नका मेट्रो नक्की चालू। तुमच्यात दम नाही तर आमच्यात दम आहे, आम्ही मेट्रो सुरू करून दाखवतो। फक्त एक टेक्निशियन द्या, ड्रायव्हर द्या, आम्ही या ठिकाणी मेट्रो आम्ही सुरू करून दाखवतो। मेट्रो आमच्या हक्काची आहे, आमच्या पैशाची आहे, ती सुरू झाली पाहिजे या ठिकाणी आमची मागणी आहे। सुरू करा पुण्याची मेट्रो या ठिकाणी हा पुणेकरांचा अवमान आहे। नरेंद्र मोदीच्या खिशात हा पैसा नाही, हा पुण्याच्या टॅक्स मधला पैसा आहे। नरेंद्र मोदीची सभा चिखलात होऊ शकत नाही, या कारणास्तव आमचं उद्घाटन रद्द करण्यात आलेलं आहे। म्हणून काल आम्ही इशारा दिला होता, आजही आम्ही आंदोलन जायचा प्रयत्न करतो। नोट दिलेली आहे की 29 तारखेला मेट्रो सुरू होणार आहे। डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट आणि स्वारगेट ते डिस्ट्रिक्ट कोर्ट या दोन्ही मार्गावर जे आहे मेट्रो सुरू होणार आहे, आणि प्रवासी लगेचच उद्घाटन झाल्यानंतर लगेचच प्रवास करू शकणार आहेत। त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज हा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन देखील होणार आहे। ते माननीय पंतप्रधान जे व्हिडिओ लिंकद्वारे करणार आहे, त्याच्यामुळे 29 तारखेला 100% पुणेकर डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास करू शकतील। आज काय कारण होईल सर? मग हे प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट बघतात, त्याचं असेसमेंट चाललेली आहे। किती खर्च आहे? तुम्हाला म्हटलं की उद्घाटन झालं की त्याच्यानंतर लगेचच जे आहे 100 कोटी प्रवासी प्रवास 100 कोटी। सोनवणे साहेब, आज किती झाला?
त्याचं तुम्ही आमचं प्रमुख आहात, procure- तुम्हाला माहिती हवं किती ते खर्च झालाय. प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट आमचं करतं आहे, ते असेस करतं आहे. ऐन वेळेला काही जागा वगैरे बदल झाल्या होत्या, त्याची सर्वांची कॉस्ट असेस करणं चाललेलं आहे. म्हटलं जातं की मोठा खर्च वाया गेला तर काय सांगा? नाही बघा, आता असं असतं काही डिझास्टर आहे, आपण पाऊस पडला आहे, नॅशनल डिझास्टर होतं, ऑरेंज अलर्ट होता, शासनाने देखील हे केलं होतं, त्याच्यामुळे प्रवाशांना जे सभेला येणार आहेत त्यांना त्रास होऊ नये त्यामुळे सभा आपण कॅन्सल करण्यात आलेलं उद्घाटन करण्यात आहे. पण लवकरच 29 तारखेला सुरू होत आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.